स्त्री 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 स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्त्रियांवर होणाऱ्या बऱ्याच गोष्टींबद्दल आपण समाजामध्ये दररोज ऐकत असतो. पण अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या चार भिंतीमध्ये पण स्त्रियांच्या बाबतीत घडत असतात, बरोबर की नाही? अशाच गोष्टींवरती येणारा एक चित्रपट येतोय. 7 मार्चला रिलीज होणारा स्थळ हा चित्रपट डिरेक्टेड बाय जयंत सोमलकर आणि प्रोड्यूस बाय सचिन पिळगावकर असा एक चित्रपट येतोय. मित्रांनो, सांगायला गेलं तर ट्रेलर पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. त्यामध्ये एक ग्रामीण भागातलीच गोष्ट आहे, ही छोटीशी एका मुलीची गोष्ट आहे आणि तिच्या आजूबाजूला वावरणाऱ्या सगळ्याच गोष्टी घडत आहेत. तिचं घर असून दे, तिच्या घरातली लोक असून दे, तिचे मित्रमैत्रीण, तिच्या आजूबाजूला वावरणारा समाज, तिची शाळा, कॉलेज एक्सेट्रा सगळ्याच गोष्टी आणि प्रत्येकाची वेगवेगळी असलेली मेंटॅलिटी हे पूर्ण एकंदरीत आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतंय. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यामध्ये एक छोटी मोठी हलकी फुलकी कॉमेडीसुद्धा या चित्रपटामध्ये आपल्याला दिसते. आणि एखाद्या मुलीचं म्हणजे वयात आलेल्या मुलीचं लग्न ठरवतात घरचे आणि मग लग्न ठरवताना बघण्याचा कार्यक्रम होतो आणि बघण्याच्या कार्यक्रमामध्ये कशा कशा गोष्टी घडतात. मला असं वाटतं ह्या चित्रपटामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न इथे मेकर्स आपल्याला करतात. तर चित्रपट खरंच योग्य वाटतोय. तुम्हाला काय वाटतं हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो, हा चित्रपट आपल्या भारताकडून एका बाहेरगावी एका फेस्टिवलमध्ये सुद्धा नॉमिनेट झालेला होता. ही खूप एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि खरंच हा चित्रपट योग्य वाटतोय. मला तरी योग्य वाटतोय. तुम्हाला कसं वाटतंय प्लीज मला सांगा तुम्ही. येणाऱ्या 7 मार्चला हा चित्रपट रिलीज होतोय. पाहायला विसरू नका. स्थळ फक्त आणि फक्त तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. सो मित्रांनो, तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.